टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना सुद्धा उघडकीस येत आहेत। मी सध्या वरळीतील टनलच्या आतमध्ये आहे। वरळीपासून महालक्ष्मीच्या दिशेने हा टनल जातो आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने या टनलच्या आतमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे। गाड्या यातून माग काढताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा टनलला काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने पाणी भरलं होतं। त्यावेळी याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि महानगरपालिकेला सुद्धा याबाबत सूचना देण्यात आली होती। मात्र आज आपण पाहतोय की पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडतानाची जी दृश्य आहे ती पण सगळ्यांनी पाहिलेली आहेत आणि कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे टनलच्या आतमध्ये, कशा पद्धतीने एखाद्या तळ्याचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे ते सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळते आणि जवळपास 100 ते 200 मीटर पर्यंत टनलच्या आतमध्ये अशाच पद्धतीने एक जी लेन आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय। महानगरपालिका याबाबत काही दक्षता घेणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण हा जो टनल आहे हा नुकताच सुरू करण्यात आलेला आहे। सागरी मार्ग जो आहे मुंबईचा तो देखील नुकताच सुरू करण्यात आलेला आहे, पण ठिकठिकाणी पाणी भरल्याच्या आणि खड्डे पडल्याच्या घटना सुद्धा यामध्ये रिपोर्ट होत आहेत। याबाबत महानगरपालिका काही संज्ञान घेणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।